भुजबळ साहेब कुठं या सभेसाठी उपस्थित आहेत। त्याच्यामुळे वेगवेगळ्या बीडमध्ये ओबीसी समाजाचा महा एल्गार मेळावा होतोय आणि त्या अनुषंगानं जे व्यासपीठ मोठ्या प्रमाणात केलं गेलं तयारी देखील जे सुरू आहे। बीड शहरामधलं जे मुख्य छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे याच क्रीडा संकुलावरती ही तयारी सुरू आहे। मोठ्याचे मोठं व्यासपीठ देखील केलं जाते आणि या ठिकाणी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांची सभा मोठ्या प्रमाणात होणार आहे। विशेष म्हणजे या सभेच्या अनुषंगानं संयोजक गेल्या 15 दिवसापासून ही तयारी करत आहेत। विशेष ज्यांनी तयारी केली आहे ते संयोजक आपल्यासोबत आहेत आणि हा तसं पाहिलं तर बीड जिल्हा हा ओबीसीचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा आहे। त्यांचेच वारसदार असलेले धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, या ओबीसीच्या मेळाव्याला उपस्थिती लावणार का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। काय सांगाल मी, कशी तयारी सुरू आहे, किती लोक येतील आणि तयारी कुठपर्यंत आली? दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता बहुजन हृदय सम्राट माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडमध्ये ओबीसीचा महाएल्गार होत आहे आणि या महाएल्गारला बीड जिल्ह्यातील 2 ते 2.5 लाख ओबीसी बांधव या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये उपस्थित राहतील आणि सभेची तयारी करत असताना आम्ही सर्वजण ओबीसीचे सर्व जिल्हाध्यक्ष संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव, वस्ती, तांडा या ठिकाणी जाऊन ओबीसींना या सभेचं निमंत्रण दिलेलं आहे आणि ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहे। कारण विशेष म्हणजे हा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा बालेकिल्ला आहे बीड जिल्हा म्हणजे, आणि त्यांचे मित्र हे भुजबळ साहेब बीड जिल्ह्यात येत असताना त्यांचं स्वागत आणि महा एल्गार हा मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात। अशा पद्धतीने स्वागत केलं जाणार आहे। रॅली असेल का, नेमकं इथलचं नियोजन कसं असणार आहे, 13 तारखेचं पूर्ण नियोजन कसं असेल? या ठिकाणी 13 तारखेला जी सभा होत आहे या सभेसाठी आम्ही या ठिकाणी छोट्या छोट्या समाजाचे जे लोक आहेत त्या ठिकाणी असतील, वासुदेव समाज असेल, गुरव समाज असेल, त्याच्या आपल्या वेशभूषा जे आहेत त्या वेशभूषा त्यांचं ते पारण करून त्या ठिकाणी ते आपापल्या वेशभूषा दाखल करणार आहेत। या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी स्वागत करणार आहेत। सर्व छोट्या छोट्या समाजाचे जे लोक आहेत ते सर्व वेशभूषा दाखल करतील या ठिकाणी। नेमकं प्रमुख मागणी काय असणार आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आता पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे हे या अगोदरच्या मेळाव्याला कुठे उपस्थित राहिले नव्हते, नेमकं बीडमध्ये हा मेळावा होतो, त्यांचं होम टाऊन आहे, ते येणार आहेत का? 13 जानेवारीचा होणारा हा ओबीसींचा महाएल्गार मेळावा, या मेळाव्यामध्ये आमची एकच मागणी आहे किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं। वारंवार आदरणीय भुजबळ साहेबांनी देखील ही मागणी लावून धरलेली आहे। त्याचबरोबर ओबीसीची जनगणना करावी ही मागणी आमची दुसरी आहे। आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे आदरणीय आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांना पण आपण निमंत्रण दिलेलं आहे। त्याचबरोबर या जिल्ह्याच्या पालकमंत्री माजी आणि ओबीसीच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना पण आपण निमंत्रण दिलेलं आहे। दुसरे या जिल्ह्याचे ओबीसीचे नेते बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय जयदत्त अण्णा क्षीरसागर यांना पण आपण निमंत्रण दिलेलं आहे। त्यांनी तिघांच्या भेटी घेतलेल्या आहेत। आपण पाहू आपण ते येतात का नाही, आपण त्यांना विनंती केलेली आहे। निश्चित मागच्या सभेला आले नसतील, परंतु हा जिल्ह्याचा मेळावा असल्यामुळे त्या जिल्ह्याच्या मेळाव्याला उपस्थित राहतील असा आमचा ओबीसी सगळ्या 35 ओबीसी संघटनेच्या अध्यक्षांचा विश्वास आहे की ते येतील। त्याचबरोबर आदरणीय पडळकर साहेब असतील, आदरणीय जानकर साहेब असतील, आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे असतील, आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब असतील, आदरणीय टीपी मुंडे असतील, आदरणीय कल्याणजी दळे असतील, लक्ष्मणजी गायकवाड असतील, हे नेते मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे। आणि निश्चितच वेगवेगळ्या समाजाचे पारंपरिक वेशभूषामध्ये आपल्याला या ठिकाणी भुजबळ साहेबांचं स्वागत करायला लोक या ठिकाणी आपल्याला उपस्थित मात्र आपण जर ही सभा पाहिली तर बीडमध्ये मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागलं, आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर जाळपोळीच्या देखील घटना घडल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही सभा होते। अनेक वेळा मनोज जरांगे पाटील यांनी टीका टिप्पणी देखील केल्या होत्या, भुजबळांवरती देखील टीका केली होती। त्यानंतरची ही सभा होते, कसं पाहताय, नेमकं काय भुजबळ साहेबांकडून अपेक्षित आहे? काय आपण पाहतो गेल्या 3 ते 4 महिन्यापासून भुजबळ साहेबांनी सिंगल असं कुठं वाक्य वापरलं आहे का की मराठा समाजाला आरक्षण देऊ नये? साहेबांनी वारंवार एकच मागणी केली, ओबीसीला कुठंही धक्का न लागता आमचा मोठा भाऊ मराठा समाज आहे त्यांना आरक्षण द्यावं। परंतु ज्या पद्धतीने साहेबांवर चिकलपेक केली, कुठंही साहेब शब्द बोलले नसताना देखील वारंवार त्यांना टार्गेट केलं जात होतं आणि ते झाल्यानंतर बीडमधली जी जाळपोळ झाली त्याचा साक्षीदार मी पण आहे, मला पण त्याचा फटका बसलेला आहे। माझं हॉटेल सनराईज जवळपास 4 कोटीचं माझं हॉटेलचं नुकसान झालेलं आहे, माझ्या घरावर हल्ला झालेला आहे। परंतु हे सगळं पाहिलं, जयदत्त क्षीरसागर असतील, संदीप क्षीरसागर असतील, प्रकाश दादा असतील, यांच्या घरावर देखील हल्ले झाले, त्यांचे घरही जाळण्यात आले। हे कुठंतरी भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि तिथून पुढं ओबीसी समाज हा कुठंतरी भयभीत झाला होता आणि त्याला एक नेतृत्वाची गरज होती आणि त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज होती। त्यावेळेस भुजबळ साहेब ठामपणे
ओबीसीच्या पाठीमागे उभं टाकले. त्यांनी मंत्रिपदाची पर्वा नाही केली ना आमदारकीची पर्वा केली. ते म्हणाले की बाबा माझ्यासाठी फक्त ओबीसी समाज महत्त्वाचा आहे, जगेल तर ओबीसीसाठी, मरेल तर ओबीसीसाठी, ही भुजबळ साहेबांची भूमिका. स्वागत कसं केलं जाणार आहे आणि नेमकी 13 तारखेची ही सभा, त्या दिवसाचं नियोजन कसं असणार आहे, कुठून येणार आहे, तर नेमकं इथं सभेला किती वाजता सुरुवात होईल? सभेचा आपला हा 4चा टाईम आहे आणि आपल्या फक्त जिल्ह्यातून लोक ह्या सभेसाठी येत आहेत, बाहेरच्या जिल्ह्यातून कुणीही येत नाही. जास्तीत जास्त बीड जिल्ह्यातील ओबीसी बांधव या ठिकाणी येत आहे. सगळ्या समाजाचे आपापल्या सामाजिक परंपरेनुसार वेशभूषा करून आदरणीय भुजबळ साहेब असतील आणि ओबीसी सर्व नेते असतील यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी येतात. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे आमचे नेते आहेत, हे देखील बऱ्यापैकी मुस्लिम बांधव या ठिकाणी येणार आहे, या सभेसाठी उपस्थित राहणार आहे. नेमकं मुस्लिम समाज देखील सहभागी होतो याच्यामध्ये. तुम्ही कशी तयारी केलेली? किती लोक? आम्ही असं आता काय जितके समाज आहे बीडमध्ये, बागवान, आतार, मन्यार, छप्पर, हे काय यांच्या जिल्हाध्यक्षाला आम्ही बोललो का बाबा आपल्या ओबीसीसाठी एक छगन भुजबळ साहेब येणार आहे, भाऊला सोबत घेऊन त्यांच्याशी बोललो आम्ही. तर बरेचसे असे बीड शहरातील जे ओबीसीमधले येणारे मुस्लिम समाज इथं हजेरी लावतील, चांगल्यापैकी लावणार आहे. नेमका या सभेच्या माध्यमातून इशारा देखील दिला जाणार आहे, कसा इशारा असणार आहे? नाही, इशारा सभा वगैरे काही नाही आमची ही सभा एल्गार सभा म्हणतात. एल्गार बी नाही, एल्गार सभा आहे आमची, शांततेच्या मार्गाने सभा आहे आमची. फक्त किंवा ओबीसी आरक्षणाला कुठं धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे. आपण पाहतोय ओबीसी जो समाज आहे तो बीडमध्ये एकवटणार आहे. 13 तारखेला महाएल्गार मेळावा बीडमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आज गावागावामध्ये, वाड्या वस्ती तांड्यावरती जाऊन जे संयोजक आहेत ते तयारी करत आहेत. त्यामुळे नेमकं 13 तारखेला ही 4 वाजता सभा होणार आहे आणि या सभेसाठी बीड जिल्ह्यातील जे ओबीसी नेते आहेत सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, त्याचबरोबर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना देखील निमंत्रण दिलेले.